अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. तर बघू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चेहऱ्यावरती किती तेज आहे. असं वाटतं की स्वामी समर्थ आपल्या समोर खरंच विराजमान झालेले आहेत. नमस्कार मंडळी, दिवाळीचा आज आहे 4था दिवस, म्हणजेच नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे नरक चतुर्दशी. तर आज आपण मनूला स्नान घालून औक्षण करणार आहोत. मी तेव्हा नाही तुम्ही ना कुठं हे दिवा दिवाळी आहे ना, कानात का घातली दिवाळी आहे ना. नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंग स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी भल्या पहाटे उठून सुगंधी उठणे व तेल लावून स्नान केले जाते. या स्नानाला अभ्यंग स्नान असे म्हणतात, जे अंधकार दूर करण्याचे आणि शरीर मन स्वच्छ करण्याचे प्रतीक मानले जाते. तेल लावून स्नान करणे ही एक महत्त्वाची प्रथा आहे, ज्यामुळे शुद्धता साधली जाते. त्यानंतर घराघरात दिवे लावले जातात आणि रंगबिरंगी रांगोळीने सजावट केली जाते, ज्यामुळे सणांचा आनंद द्विगुणित होतो. हे केवळ देहाचे अभ्यंग स्नान नसून आपल्या मनातील पाप वासनांना नष्ट करून त्यामुळे आत्म्यावरचे अहंकाराचे मळ दूर होईल व आत्मज्योत प्रकाशित होईल, असा या मागचा अर्थ सांगण्यात आला आहे. दिवाळीमध्ये घरातील दार आणि उंबरठा याला खूप महत्त्व आहे. उंबरठ्याची नित्य पूजा करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मीचा वास असतो. उंबरठ्याभोवती तुपाचा दिवा लावणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो. मंडळी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी सेवा मध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना अभ्यंग स्नान घालणार आहोत. आपल्या घरातील देवांना सुद्धा अभ्यंग स्नान घालणार आहोत. त्याचबरोबर मी तुम्हाला नरक चतुर्दशी बद्दल थोडीशी माहिती सुद्धा शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला देवाला अभ्यंग स्नान घालूया, देवाची पूजा करूया. खास करून श्री स्वामी समर्थ सेवा मध्ये श्री स्वामी समर्थांना आपण अभ्यंग स्नान घालणार आहोत. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. आज नरक चतुर्दशी, अश्विन वद्य चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवसाला काली चतुर्दशी, छोटी दिवाळी असेही म्हणतात. नरक चतुर्दशी आणि नरक निवारण चतुर्दशी असेही म्हटले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्ण नरकासुराचा वध केला आणि 16 सहस्त्र राजकन्यांना त्यांच्या बंदिवासातून मुक्त केले. श्रीकृष्णाने असुरी शक्तीवर विजय मिळवला, म्हणून या दिवशी नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. आणि श्रुतिका देवांना अभ्यंग स्नान घालली. आता त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांना सुद्धा अभ्यंग स्नान घालणार आहे. तर मंडळी, या ठिकाणी आता आपण बघू शकतो श्री स्वामी समर्थ यांचं आता अभ्यंग स्नान होणार आहे. आणि त्यासाठी आपण खास नाशिकवरून आपण मागवलेले जे फेटा आहे, लोड आहे आणि वस्त्र आहे ते आपण घालणार आहोत. अनंतकोटी ब्रह्मांड नायक पापडकी योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. तर आता या ठिकाणी आता श्रुतिका स्वामी समर्थांना अभ्यंग स्नान घालणार आहे. तर श्रुतिका पहिले सगळं आसन लोड वगैरे व्यवस्थित लावून घेते आणि अभ्यंग स्नान झालं
की लगे आपण स्वामी समर्थांना इथे त्यांच्या जागी बसू शकतो. आता या ठिकाणी हे बघू शकता आपण रांगोळी छान अशी मागवलेली आहे. आपण स्वामी समर्थांना मखर बनवणार आहोत. तर एक मखर बनवून झालं की त्या रांगोळीसाठी लोडसाठी व्यवस्थित अशी जागा करणार आहे. स्वामी समर्थ. तर या ठिकाणी आपण स्वामी समर्थांना अभंग स्नान घालतोय. पहिला पाणी, तर आता आपण उठणे लावतोय. तेल, अभ्यंग स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून तुळशीच्या रोपाजवळ ठाणे कारीट फोडण्याची परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्ण नरकासुराचा वध केला. त्यांच्या वधाची आठवण असे नरकासुराचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून कारीट फोडले जाते. स्वामी समर्थांना उठणं आणि तेल लावलं. त्याच्यानंतर आता श्रुतिका दुधाने स्नान घालते स्वामी समर्थांना. परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अभ्यंग स्नानामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येते. त्वचेला पोषण तत्वाचीही पुरवठा होते. अभ्यंग स्नानामुळे शरीराची स्नायू पेशींना आराम मिळतो, हाडे मजबूत होतात, तसेच मानसिक शांतता लाभते. तर आता श्रुतिका पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांना पाण्याने स्नान घालते. दिवाळीचा दिवस म्हणजे हे आनंदाचा, उत्साहाचा आणि आपण सगळे परिवार एकत्र येण्याचा आहे. आणि याच तर दिवशी आपण सगळे एकत्र येतो, गप्पा मारतो. नाहीतर दरवेळेस आपलं काम असतोच. आणि रविवारची सुट्टी आणि सणाची सुट्टी याच्यामध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराजांना श्रुतिकाने छान असं अभ्यंग स्नान घातली आहे. आता श्रुतिका चांगल्या वस्त्राने श्री स्वामी समर्थ महाराजांना पुसणार आहे. श्रुतिकाची ही नित्य नियम पूजा. श्री स्वामी समर्थांना आंघोळ घालणे, गंध लावणे, वस्त्र घालणे, त्यांचं आसन व्यवस्थित टाकणे, तर हे श्रुतिकाचे नित्य नियम. आणि त्याचबरोबर सगळं झाल्यानंतर आरती करणे, मानस पूजा करणे हे श्रुतिकाचं दररोजचं दैनंदिन काम. तर ह्याच्यामुळे कसं घरामध्ये प्रसन्नता आणि आनंद आणि दररोज उत्साह असं असतो. छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशीला यम दीपकासह एकूण 14 दिवे लावणे शुभ मानले जाते. हे दिवे घरातील विविध ठिकाणी लावावेत, ज्यामध्ये देवघर, स्वयंपाकघर, तुळशीच्या रोपाजवळ, मुख्य प्रवेशद्वाराजवळ, घराची गच्ची, बाथरूम, पाण्याचे स्तोत्र याचा समावेश आहे. असं मानलं जातं की असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, आनंद आणि समृद्धी वाढते. तर बघू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चेहऱ्यावरती किती तेज आहे. असं वाटतं की स्वामी समर्थ आपल्यासमोर खरंच विराजमान झालेले आहे. तर श्रुतिका आता श्री स्वामी समर्थ महाराजांना गंध लावते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर या ठिकाणी बघू शकता श्रुतिका श्री स्वामी समर्थ महाराजांना वस्त्र घालते. तर बघू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चेहऱ्यावरती किती असं तेज दिसतं. श्री स्वामी समर्थ महाराजांना ज्यास वस्त्र किंवा त्यांच्या शेजारी लोड आणि डोक्यावरती किरीट असेल ना, तर खूप प्रसन्न असं वाटतं. तुम्ही बघू शकता वस्त्र परिधान केल्यानंतर असं वाटतं की पुन्हा एकदा म्हणतो मी, श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्येच आता बसलेले आहेत, आपल्यासोबत बोलत आहेत. म्हणजे त्यांचा एक आशीर्वादच आहे आपल्यासोबत. बघू शकता श्रुतिका किती छान अशी पूजा केलेली आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट निवासी परम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची. इथे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया की जय.
तर सगळ्यांनी मिळून श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या. आज नरक चतुर्दशी श्री स्वामी समर्थ महाराजांचं अभ्यंग स्नान आपण केलेलं आहे आणि त्यांची आरती मनापासून केलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. तुम्हीसुद्धा आशीर्वाद घ्या आणि बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा आजचा दिवस आहे नरक चतुर्दशीचा आणि आता आपण पुन्हा भेटूया उद्या म्हणजे लक्ष्मीपूजना दिवशी आणि दीपावली पाडव्या दिवशी. तर स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. तर आपण भेटूया उद्या. धन्यवाद.